तर मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते सनीच्या विरुद्धामध्ये सनी असं बॅटल आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गावदेवी चषक 2025 चं पर्व सुरू होते. पहिला बॉल फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करण्याचं प्रात्यक्षिक होतं परंतु लाईन चांगली होती आणि रिव्ह्यू नसेल याची नोंद देखील आपण घ्यायची. सर्वच टीमना मी विनंती करतोय की रिव्ह्यू कोणत्याही प्रकारचा नसेल. पंचांचा निर्णय अंतिम तुम्हाला मानावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सनी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न परंतु जसा टप्पा पडला बॉलने वेग धारण केलं. विकेट कीपर देखील बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक रन पुन्हा एकदा ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 धावा टीम शहीद भगत सिंग 11 कळंबोली या टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. सनीने आतापर्यंत 1 रन कंप्लीट केली. सनीसाठी हा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. टायमिंग बेमिसाल आणि या स्पर्धेतील पहिला षटकार मारणारा फलंदाज सनी सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. सिंग इज किंग आणि सध्याच्या घडीला सनी इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. 4 ओव्हरची मॅच पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठं लक्ष सेट करायचा हा निर्धार समोर ठेवून एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 8 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. अशा धावा मात्र रोखाव्या लागतील करावे इलेव्हन टीमच्या बॉलरला. पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. डावकुरादाच्या गोलंदाजामध्ये चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर असते परंतु सध्या जर आपण प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर अशा धावा देखील रोखाव्या लागतील कारण याच धावा कधी कधी सेकंड इनिंग मध्ये टार्गेट चेस करत असताना कठीण ठरत असतात. आकुड पद्धतीचा हा बॉल जसा टप्पा पडला गोल्डन स्पॉटवर अंगाचा वेध घेतला गेला. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल एक नवी ऊर्जा वाढवेल टीम करावे इलेव्हन या टीमची. ज्या प्रकारे टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय सिद्ध करण्यासाठी अतुलत प्रयत्न त्यांना करावे लागतील. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक चांगला झेल या ठिकाणी पकडला जातोय गोलंदाज सनीच्या माध्यमातून. ज्या फलंदाजांनी पूर्णपणे डोकेदुखी निर्माण केली होती बॉलरच्या विरुद्धामध्ये परंतु त्या फलंदाजाला प्रत्युत्तर दिले गोलंदाज सनीने. सनी सिंग या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला विकेट गमावलाय टीम शहीद भगत सिंग 11 कळंबोली या टीमने. एक मोठा विकेट प्राप्त केलाय. 9 रनवर पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये फैज नामक फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर आशा असतील या फलंदाजाकडून कळंबोली या टीमला. नवीन फलंदाज फैज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फैज साठी हा बॉल होता परंतु लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंचांचा इशारा देतो. येस इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. आतापर्यंत 2 बॉल अवांतर स्वरूपामध्ये रिलीज केलेत. 2 धावा अवांतर स्वरूपामध्ये ऍड देखील झाल्यात. 10 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फैजच्या बाट मधून देखील येतोय हा दमदार स्ट्रोक. 6 रन साठी षटकार. शेवटच्या बॉलवर देखील षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढताना देखील आपल्याला पाहायला मिळते. 1 विकेट गमावल्यानंतर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम शहीद भगत सिंग 11 कळंबोली या टीमच्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे 16 रन 16 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि स्पेल नंबर 2 साठी या ठिकाणी इन्व्हाइट केले करावे 11 या टीमच्या माध्यमातून. गोलंदाज चिकू आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळते. तेवढीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली कारण रतन त्या ठिकाणी तैनात होता. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज शिबू आपल्याला पाहायला मिळतोय. शिबूचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्पर्धा या गोलंदाजांनी देखील गाजवल्यात आणि आज देखील तीच उम्मीद या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळते.
कारण प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढवेल टीम करावी 11 या टीमची. शिबू पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिबूचा हा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. गती परिवर्तन देखील आपल्याला पाहायला मिळते, परंतु या गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज फैज, ज्याने आतापर्यंत एक षटकार मारलाय आणि 16 रन आतापर्यंत धावफलकावरती 17 रन पाहायला मिळतात. सलगचे 3 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळालेत. अतिशय चांगली लाईन, चांगल्या लेंथने गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. शिबूचा हा बॉल आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त मध्ये पाहायला मिळतात. एन्जॉय करतात आणि खेळाडू ही स्पर्धा ज्या प्रकारे खेळतात आणि या शेवटच्या बॉलवर मात्र जरूर 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 19 रन्स आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी आकाश एरवाल या गोलंदाजाला या ठिकाणी इन्व्हाइट केले. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप अलॉंग कार्पेट 4 रनसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. तेवीस रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न फलंदाज सचिनच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनसाठी हा बॉल थोडासा उसे घेणारा हा बॉल होता. थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसवताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती पुन्हा एकदा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. 23 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर सचिनच्या बॅट मधून येतोय. हा दमदार स्ट्रोक थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा स्ट्रोक पाहायला मिळालाय. अप्रतिम दर्जाचं टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती तुम्ही पाहिली, पुनर्प्रात्यक्षिका देखील पाहिली. पुन्हा एकदा वेग भन्नाट होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरचा बॉल थोडासा लेगस्टिकच्या बाहेर होता, परंतु हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर रिलीज करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न देखील सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकोणतीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज आकाश एरवाल याच्या खात्यातील. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला. मिड विकेटचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. सनी बॉल खाली बॉल तो जज करेल, उचलून फेकेल. तत्पूर्वी दुसरी धाव देखील सचिनच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. 2 रनच्या साह्याने 31. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु या क्षणाला दुसरी धाव देखील भरपूर वेगाने कंप्लीट केली, परंतु आज चौकार पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित केला जातोय. 4 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 35 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 35 रन.
चांगला प्रयत्न केला होता. पस्तीस रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि गावदेवी चषक 2025 या पर्वातील पहिल्या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं षटक. थोडासा दबाव वाढलाय करावे 11 या टीमचा देखील, कारण कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल, कोणत्या गोलंदाजावर विश्वास ठेवायचा, गोलंदाज स्वतःला सिद्ध करेल की काय, असे बरेच प्रश्न सध्याच्या घडीला करावे 11 या टीम समोर आपल्याला पाहायला मिळतात. कारण कमीत कमी रन खर्च करण्याचा प्रत्येक बॉलरचा मानस असतो. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग रेटवर देखील तेवढाच इम्पॉर्टंट असतात. या षटकामध्ये कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस देखील बॉलरचा असतो. परंतु शेवटच्या षटकासाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथे षटक गोलंदाज भोला. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर जास्त प्रमाणामध्ये. सनी बॉल खाली झेल सुटणं होईल कठीण आणि पहिल्या बॉलवर गोलंदाज भोलाला मिळते हे यश आणि फलंदाज क्रमांक दुसरा या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फैज देखील या ठिकाणी बाद होतोय. दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. 35 रनवर दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावलाय. नवीन फलंदाज आधी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनचं देखील कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 7 बॉल त्यांनी पेस केलेत आणि 17 रनवर खेळतोय. एखादा फलंदाज ज्यावेळी चांगली बॅटिंग करतो जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला रोटेट करावी लागते आणि या मोमेंटला भरपूर अपेक्षा असतील. फलंदाज आधीकडून देखील एक सिंगल कंप्लीट करून त्याला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सचिनला आणावा लागेल, कारण तो सेट बॅट्समन आहे. आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते, परंतु या मोमेंटला जजमेंट चुकला आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. टीम शहीद भगत सिंग 11 कैंबुल या टीमला फलंदाज आधीच्या बॅटमधून येतोय. अतिशय दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चौकार देखील पाहायला मिळाला. 39 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेस मिस फिडिंग होते त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु सध्याच्या घडीला एक चांगलं कमबॅक करावा लागेल या षटकामध्ये. गोलंदाज भोला या गोलंदाजाला, ज्याने आतापर्यंत एक महत्वाचा विकेट देखील त्याने प्राप्त केलाय. पुन्हा एकदा वेग चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. वेगावर नियंत्रण कधी आपण सातत्याने पाहतो. त्याचबरोबर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 47. 47 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. AK-47 नावाच्या शस्त्रामधून ज्या वेगाने धावा गोळ्या स्वार केल्या जातात ना, त्याच वेगाने आता मात्र आधीच्या बॅटमधून धावा येताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली सुरुवात देखील ज्या प्रकारे सचिनने करून दिली, परंतु पूर्णपणे एक चांगलं पाठबळ देखील या फलंदाजाने दिले आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. पायाचा वेध घेतला गेला फिल्डरचा, परंतु त्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने 51 धावा 51 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि 52 धावांचं लक्ष असेल टीम करावे 11 करावे या टीमच्या समोर. तर चला वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नेक्स्ट मॅच
टीम JB मस्तांग दिवाय आणि त्यांच्याच विरोधामध्ये सिमरन 11 तुर्बे दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण नाणेफेकी करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. पहिल्या सत्राचा खेळ देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी एक विजयाचा निर्धार घेऊन दोन्ही सलामीवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतात. आकाश आणि नितीन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या षटकासाठी गोलंदाज आयुषला इन्व्हाइट केले. 52 धावांचं लक्ष्य, परंतु या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठा ही मात्र करावे टीमच्या या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना मात्र जरूर करावे लागेल या मॅच मध्ये.
रोहितजी नाईक व संपूर्ण धारावी ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून साकार झालेली गावदेवी चषक 2025 ची स्पर्धा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. आयुषचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, जसा टप्पा पडला थोडंसं दडपण पाहायला मिळालं आकाशच्या चेहऱ्यावर आणि जसा हा बॉल मिस झाला स्वतःवर थोडासा नाखुश आहे. आता मात्र समीकरण बदलले 23 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 52 धावा. लाईन चांगली होती. या क्षणाला पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सलग बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. तर चला नेक्स्ट मॅच जे बी मस्तान दिवाई आणि त्यांच्याच विरोधामध्ये तुर्बे टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. वेग भन्नाट होता. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. पंचांचा इशारा आलाय. नो बॉलचा नो +1 टोटल 2 धावा देखील ऍड होतील. 2 रनने धावफलकाचा प्रारंभ होताना पाहायला मिळतो. टीम करावे 11 करावे या टीमचा फ्रीडची संधी फलंदाज आकाशच्या खात्यामध्ये. एक नवी संधी प्राप्त झाली आकाशला. आयुषचा हा बॉल जसा टप्पा पडला थोडंसं दडपण पाहायला मिळाला. हा स्ट्रोक खेळत असताना एक सिंगल आकाशच्या माध्यमातून कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. नितीन आलाय. टेनिस बॉल क्रिकेटच्या अंगमात देखील भरपूर चांगली कामगिरी नितीनच्या माध्यमातून राहिली, परंतु आज विजयासाठी एक भरपूर चांगली खेळी मात्र त्याला साकारावी लागेल. याच क्रीडांगणामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा होताना आपण पाहिल्या धारावी टीमच्या माध्यमातून, धारावी ग्रामस्थांच्या माध्यमातून, परंतु आज आणखीन एक नावलौकिक करणारी स्पर्धा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा आतापर्यंत होत आहेत. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. एलिव्हेशन देखील तेवढंच दर्जेदार. चेंडू चाललाय लॉंग अँड हाय. फलंदाज नितीनच्या बॅटमधून येतोय. जसा तो इंटर झाला स्ट्राईक त्याला मिळाली. त्याने आपले इरादे स्पष्ट केले. या बॉलवर एक मोठा हिट केला आणि याच हिटने या फलंदाजाला सध्याच्या घडीला केले सुपर हिट. या षटकाराच्या साह्याने 9 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मोठा पुल करण्याचा प्रयत्न, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. अजूनही 42 रन पूर्ण करायच्यात. पुन्हा एकदा आणखीन एक लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी होता तैनात. पकडलाय हा झेल आणि विकेट क्रमांक पहिला गमवलाय. करावे 11 या टीमला हा पहिला धक्का. एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज शिबू मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतो. 1 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतोय. 10 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजून 18 मध्ये 42 करायचे आहेत. स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सचिन ज्याने बॅटिंग करत असताना एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिला होता टीम शहीद भगतसिंग 11 कळंबोली या टीमला, आणि तोच खेळाडू मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. सचिनचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर रिलीज केलाय. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. वाईट बॉल ज्या प्रकारे त्यांनी रिलीज केला, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर डीप पॉइंटच्या दिशेने देखील फिल्डर आहे. डीपेक्षा कव्हरला फिल्डर देखील तैनात केला गेलाय. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आलाय. आतापर्यंत 5 बॉल पेस केलेत आणि 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एका धावसंख्येवर फलंदाज आकाश खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकाशसाठी हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो. लॉफ्ट केलाय, स्टेप आउट करून हा स्ट्रोक खेळलाय, हा चौकार आलाय. या मोमेंटला आक्रमकतेचं रूप मात्र धारण करावं लागेल फलंदाज आकाशला, कारण क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असताना सध्याच्या घडीला 52 धावांचं लक्ष जर पूर्ण करायचं असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी फलंदाज आकाश आणि फलंदाज शिबूला मात्र जरूर करावी लागेल. या इनिंग मध्ये लक्ष थोडंसं मोठं आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर विजय प्राप्त देखील तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतो. क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. अजूनही 35 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सचिनचा हा बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, उंची भरपूर आपल्याला पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक दर्जेदार झेल पकडला आणि फलंदाज आकाश या ठिकाणी मात्र जरूर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारचे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं, या प्रात्यक्षिकाची पुनरावृत्ती सुपर टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. आमचे कॅमेरामॅन सुशीलजी लोखंडे फ्रॉम कोल्हापूर, आणि अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समेत गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये देखील सोहेल नाईक देखील आमच्या समेत जॉईन झालेत. एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि तेवढेच चांगले स्कोरर देखील. ज्या ज्या वेळेस या क्रीडांगणामध्ये स्पर्धा असतात त्या वेळेस ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये भरपूर चांगले योगदान त्यांचं देखील असतं. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. सूरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनचा हा बॉल, लाईन चांगली होती, डॉट बॉलची समाप्ती. तर चला तुर्बे टीमचं कॅप्टन 12 बॉल मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 35 रन. चला जेबी मस्तान दिवाळी टीमचे कॅप्टन आपण यायचं आणि तुर्बे टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीच्या मार्कवर स्वतः टीमचा महानायक पिंटू आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड बॉलर. पहिला बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी जरूर आहे. एक चांगला झेल पकडलाय फैजने. शेवटच्या क्षणापर्यंत आपली नजरेची पकडी चेंडूवर ठेवली आणि एक दर्जेदार झेल फैजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण प्रात्यक्षिक पाहू शकतो. सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हवेमध्ये थोडासा तो फ्लाय झाला आणि चांगलं जजमेंट त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड होती चेंडूवर. जसा तो जम्प झाला आणि त्यानंतर एक चांगला झेल त्याने पकडला. नवीन फलंदाज बोला मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 11 बॉल मध्ये करायचे ते म्हणजे 35 रन. सतरावर तिसरा कचरा आतापर्यंत पाहायला मिळालाय कराबे 11 या टीमला. नवीन फलंदाज बोला. 11 मध्ये करायच्यात 35. लक्ष थोडस दूर आहे, परंतु 11 बॉल मध्ये 5 षटकार या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात कराबे 11 या टीमला. परंतु ती कामगिरी मात्र या फलंदाजांना करावी लागेल. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, जसा टप्पा पडला थोडस वेग धारण केलं. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड झाल्यानंतर आता मात्र 10 बॉल मध्ये 34 रन पूर्ण करायच्यात. जसा जसा डॉट बॉल येईल तसा तसा मात्र या मॅच मध्ये शहीद भगतसिंग 11 कळंबोली या टीमचं वर्चस्व वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा हा बॉल पुन्हा एकदा या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय कळंबोली टीम साठी.
ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु लाईन चांगली होती. आठमध्ये 34ची गरज. पुन्हा एकदा आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढवते कळंबोली टीमची. तर चला तुर्बे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आमच्यापर्यंत दिवाळी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन 19 रन आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. समीकरण बदलून गेलं. 6 मध्ये करायच्या ते म्हणजे 33 रन. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु जर विजय प्राप्त करायचा असेल तर या मॅच मध्ये 5 षटकार या ठिकाणी जरूर मारावे लागतील. शेवटच्या षटकासाठी अविनाशला इन्व्हाइट केले. पहिला बॉल लाईन चांगली होती. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. या मोमेंटला लाईन चांगली होती. लॉफ्ट केलाय. स्वतः बॉलर भरपूर वेगाने धावलाय तोपर्यंत फिल्डर आलाय. एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच सिमरन 11 तुर्बे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये JB दिवाळे मस्तान या टीम मध्ये. तर झेलची संधी होती परंतु हातातून झेल निसटला आणि डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. लक्ष थोडस दूर वाढत चालताना आपल्याला पाहायला मिळते करावे टीम साठी. पूर्णपणे संकट सध्याच्या घडीला समोर पाहायला मिळते परंतु औपचारिकता शिल्लक आहेत. 3 मध्ये करायच्या त्या म्हणजे 30 रन. परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. कधी कधी 1 बॉल मध्ये 6 रन होतात परंतु कधी कधी 6 बॉल मध्ये 1 धाव काढणं भरपूर कठीण होतं. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं परंतु या क्षणाला रनआउटची संधी आहे आणि फलंदाज भोला या ठिकाणी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल की काय. परंतु डॉट बॉल. लॉफ्ट केलाय. शेवटचा अंतिम बॉल या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने जात असताना शहीद भगतसिंग 11 कळंबोली संघ परंतु शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. तर नुकतेच ज्यांचं आगमन होते तुम्हा सर्वांचे लाडक्यानी 40+ धारावी या टीमचे एक महानायक म्हणून देखील ज्यांची ओळख आहे दशरथजी भोईर यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतोय. आपलं देखील गावदेवी चषक 2025 या पर्वामध्ये सरचे स्वागत. या स्पर्धेतील पहिली मॅच जिंकली टीम शहीद भगतसिंग 11 कळंबोली या टीमने. हार्डलक टीम करावे संघ आपण देखील चांगला खेळ केलात. कुठेतरी थोडेसे प्रयत्न कमी राहिले म्हणून तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल रोहितजी नाईक यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. चला कळंबोली टीमचे कॅप्टन पिंटू आपण कुठेही जाऊ नका. या मॅच नंतर लगेच तुमची मॅच खेळवली जाईल.
चला तर सराव थांबवायचा आहे आणि कळंबोली संघ आपण कुठे